आपण इयत्ता 7वीचा इतिहास नागरिकशास्त्र पाहत आहोत. त्याच्यामधील हा आपला पहिला धडा आहे इतिहासाची साधने. त्याचा स्वाध्याय आपण पाहूयात. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहायची. आपण पाठामध्ये पाहिली आहेत ऐतिहासिक साधने कोणती 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 होती ते भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशी होती. तर त्यामध्ये आपण काय केलेलं आहे त्यांनी, तर आपल्याला एक हे दिलेलं आहे, एक चौरस दिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असे लेटर्स लिहिलेले आहेत, सेपरेट सेपरेट करून लिहिले आहेत. तर त्या लेटर्समधून आपल्याला आपली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहायची आहेत. तर ह्या लेटर्समध्ये बघा असं लिहिलं त्यांनी, तारीख, ब आशी, द त क था हे दिले. मग ह्याच्यामध्ये हे आपल्याला शोधून काढायचे आहेत की ऐतिहासिक साधने कुठली आहेत ते शोधायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा पहिलं साधन आहे तारीख, दुसरं आहे दंतकथा. दंतकथा ह्या पहिल्याच ओळीला बघा लाईनीनं दंतकथा अशी 4 अक्षरं आहेत. नंतर आहे आज्ञापत्र, आडवे आहे बघा इथे आज्ञापत्र, लोकगीते, ताम्रपट. ताम्रपट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तांब्याच्या पत्रावरती जे लेख लिहिलेले असतात त्याला म्हणायचं ताम्रपट. पोवाडे, पोवाडे पण माहीतच आहे आपल्याला. पोवाडे म्हणजे पूर्वीच्या काळी जे शिवाजी महाराज वगैरे होऊन गेले त्यांच्यावरती लिहिलेले जे पोवाडे आहेत त्याला म्हणायचं पोवाडे. हे मौखिक साधन आहे. कपडे, श्लोक, बखरी, खलिते, शिलालेख, चित्रे, चर्च हे सगळं ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. ते आपल्याला शोधून काढायचं आहे. शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ते तो शब्द आहे त्याला चौरस करावा लागेल आणि इकडे त्याचं नाव लिहावं लागेल. असे टोटल 13 ऐतिहासिक साधने यामध्ये दडलेली आहेत. आता आपण पाहिले. तर दुसरा प्रश्न पाहूया, लिहिते व्हा. लिहिते व्हामध्ये काय आहे, तर स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. स्मारक म्हणजे तुम्हाला सांगितलेलं एखाद्याच्या स्मृतीप्रित्यर्थ जे बांधले जाते त्याला म्हणतात स्मारक. मग स्मारकामध्ये काय काय येतं, तर समाधी, कबर, वीरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो. ॲक्च्युली ही एक प्रकारची वास्तूच असते. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे सर्व बांधलं जातं. त्याच्यामध्ये समाधी, कबर, वीरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो. आता आपण पाहूया तवारीख म्हणजे काय. तवारीख म्हणजेच तारीख, ते तुम्हाला माहीतच आहे. तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे. तवारीखमध्ये काय असतं, काळाचा निर्देश करणे म्हणजे त्यावेळी ज्या घटना घडल्या तर त्या कुठल्या कुठल्या वेळी घडल्या याचा निर्देश करणे म्हणजे त्या काळी ते लिहून ठेवणे, त्याला म्हणायचं तवारीख. इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात. इतिहासकार असतात तुम्हाला माहीत आहे. मग इतिहासकार म्हणजे काय, इतिहास लिहून ठेवला जातो ते त्यांना म्हणायचं इतिहासकार. जे लोक इतिहास लिहून ठेवतात त्यांना म्हणायचं इतिहासकार. तरी म्हणजेच ते एक लेखक असतात. तर त्यांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात, तर इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात. इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात. आता आपल्याला प्रश्न आहे तो गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने. इतिहासाची साधने कोणती कोणती आहेत, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. यामध्ये अलिखित साधने जो आहे तो वेगळा शब्द आहे, म्हणून आपलं उत्तर आहे अलिखित साधने. नंतर दुसरा प्रश्न आहे स्मारके, नाणी, लेणी, कथा. स्मारके, नाणी, लेणी, कथा. याच्यामध्ये कथा हा शब्द वेगळा आहे, कारण स्मारके, नाणी, लेणी ही सर्व भौतिक साधने आहेत आणि कथा कशी आहे, मौखिक साधने आहे. एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये संक्रमित जी होतात त्यांना मौखिक साधने म्हणतात. मग या सर्वांमध्ये कथा हे वेगळा आहे, वेगळा शब्द आहे. खाली आहे बघा भृजपत्रे, मंदिरे, ग्रंथे आणि चित्रे. यामध्ये भृजपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे. यामध्ये भृजपत्रे, ग्रंथ आणि चित्रे हे सर्व कसे आहेत, लिखित साधने आहे. आणि मंदिरे तुम्हाला माहीतच आहे, मंदिरे आहे ते भौतिक साधनामध्ये येतं. त्यामुळे मंदिरे हे आहे ते वेगळ्या गटातला शब्द आहे. आता 4 नंबरला आहे ओव्या, तवारिका, कहाण्या, मिथके. ओव्या, कहाणी, मिथके हे काय आहे, तर मौखिक साधने आहे. एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये जे संक्रमित होतात त्यांना मौखिक साधने असे म्हणतात. आणि तवारिका आहे ते काय आहे, लिखित साधन आहे, म्हणून तवारिका हा वेगळा शब्द आहे गटातील. आता संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करामध्ये काय आहे, तर भौतिक साधने दिले त्यांनी. पूर्वीच्या काळातील माणसाने वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधांची माहिती मिळते.
पूर्वीच्या काळी लोकांनी ज्या वस्तू वापरल्या आहेत त्यावेळी काय झालेलं असायचं, तर त्या वस्तूवरून आपल्याला त्या काळच्या समाजातील परस्पर संबंध कसे होते याची माहिती मिळते. प्राचीन वास्तू व त्यांच्या अवशेषाच्या साहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. प्राचीन वास्तू व त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्यावेळी काय होतं, तर त्यावेळेचे जे मानवी व्यवहार होते, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती याची आपल्याला सर्व माहिती मिळते. अशा सर्व वस्तू आणि वास्तू व त्यांचे अवशेष यांना इतिहासांची भौतिक साधने असे म्हणतात. आपण पाठामध्ये पाहिलेलेच आहे की भौतिक साधने म्हणजे काय. तर त्यावेळी लोकांनी जे काही वापरलेल्या वस्तू होत्या, तसंच त्यांचे त्या काळच्या समाजातील परस्परांचे संबंध कसे होते, प्राचीन वास्तू किंवा वस्तू त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने आपल्याला त्यावेळच्या मानवी व्यवहारांची आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. अशा सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांनाच काय म्हणतात, इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट ही सर्व महत्त्वाची भौतिक साधने आहेत. आता आपण पाहूयात लिखित साधने. संकल्पना स्पष्ट करण्यामध्ये दुसरा प्रश्न आहे लिखित साधने. मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यानंतर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं, सर्वांनाच लिहिता येत होतं असं नव्हतं. मग त्यांना लिहिण्याची कला जेव्हा मानवाला अवगत झाली तेव्हा त्यांनी काय केलं, तर आपले जे अनुभव आहेत किंवा सभोवताली घडणाऱ्या घटना आहेत ते लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला. मग या लेखनावरून आपल्याला त्या काळातील विचार कसे होते, सण समारंभ कसे होते, खाण्याचे पदार्थ म्हणजे त्यावेळी कुठले पदार्थ खाल्ले जात इत्यादींची माहिती मिळते. या सर्व साहित्यांना इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख ही सर्व लिखित साधने आहेत. हे आपण पाठामध्ये पाहिलेलेच आहे. मग लिखित साधने ही संकल्पना स्पष्ट झाली. लिखित साधने म्हणजे काय, ती केव्हापासून अवगत झाली, तसेच त्यामध्ये काय कशाचा समावेश होतो हे आपल्याला तुम्हाला मुद्देसूद लिहावा लागेल. एक आकडा टाकून लिहायचं की मानवाला जेव्हा लिहिण्याची कला अवगत झाली त्यानंतर त्याने आपल्या सभोवताली त्याला जे अनुभव आहेत, सभोवताली घडणाऱ्या ज्या घटना आहेत ते लिहून ठेवायला सुरुवात केली. नंतर त्या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन कसे होते, आचारविचार कसे होते, सण समारंभ, खाण्याचे पदार्थ कुठले होते इत्यादींची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवासांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख ही सर्व लिखित साधने आहेत. आता पुढचा प्रश्न आहे मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय तुम्हाला सांगितलंच आहे. एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये जे संक्रमित होतात त्याला मौखिक साधने असे म्हणतात. तर त्यामध्ये लोकपरंपरेत ओव्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते. असे साहित्य लिहून ठेवलेले नसते. असे जे साहित्य आहे कुठले, तर पाठांतराद्वारे जे चालत आलेले आहे, ओव्या, लोकगीते, लोककथा, हे काही लिहून ठेवलेले नसते. अशा साहित्यातून काय होतं, त्या काळच्या समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात. त्यावरून आपल्याला काय होतं, तर त्या काळच्या लोकांच्या समजुती कशा होत्या, विचार कसे होते, श्रद्धा कसे होतात, हे सर्व जीवनाचे विविध पैलू समजतात. परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. मग परंपरेने मौखिक स्वरूपात जतन जे केलेले हे साहित्य आहे त्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके हे सर्व मौखिक साधने आहेत. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके हे सर्व कशी मौखिक साधने आहेत. तर समजलं तुम्हाला मौखिक साधने म्हणजे काय, ही संकल्पना स्पष्ट झाली. आता पुढचा प्रश्न आहे, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे का, असे तुमचे मत सांगा. आपण आतापर्यंत जी ऐतिहासिक साधने बघितली, कुठली कुठली बघितली, लिखित बघितली, मौखिक बघितली, मौखिक आणि भौतिक. तर ह्यांचं जतन करणं आवश्यक आहे का? तर आहे. कारण का, तर ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे हे आवश्यक असते. ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्यावे लागतात. ऐतिहासिक ज्या घटना घडून झाल्या आहेत तर त्याच्याबरोबर जे संबंधित आहे ते सगळ्याचा विचार करावा लागतो. त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने अस्सल असावी. केवळ जुनी लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
तो मजकूर कोणी, कधी, केव्हा आणि का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते. सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते. याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्याव्या लागतील. असे केलं नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते. समजलं तुम्हाला? ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन का करायचं? तर तुमच्याबद्दल त्याचं मत सांगायचं होतं. तर या साधनांचं मूल्यमापन करणे आवश्यक आहे किंवा पूर्वीपासून आलेत म्हणून ती साधने पुढेच तशी सांगायची असं नाही. तर ते का त्याचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे? तर ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना त्याच्याशी ज्या संबंधित सर्व बाबी आहेत त्या सर्व विचारात घ्यायला पाहिजेत. त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने अस्सल आहेत का? केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही किंवा तो मजकूर कोणी, कधी, केव्हा, का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते. सापडलेल्या वस्तूंची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते. यासाठी याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्याव्या लागतील. असं केलं नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते. आता प्रश्न 6 आहे की तुमचे मत लिहा. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. शिलालेख माहीतच आहे. शिलालेख म्हणजे दगडावरती जे लिहून ठेवलेले लेख असतात त्याला किंवा भिंतीवरती कोरलेले जे लेख असतात त्याला शिलालेख म्हटले जाते. तर त्यांनी विचारले की हा विश्वसनीय पुरावा का मानला जातो? शिलालेख हा इतिहासाचा विश्वसनीय पुरावा का मानला जातो? दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. बरोबर आहे? राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंना दगडावर कोरलेले असतात. त्यातून त्या काळची लिपी कोणती होती, भाषा, समाज जीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. शिलालेख म्हणजे काय असतं तर दगडावरती किंवा भिंतीवरती जे कोरलेले आहे. आता हे जे दगड भिंतीवरती कोरलेले ते वर्षानुवर्ष राहतं. म्हणजे त्या काळीच हे त्या लोकांनी लिहिलेलं असणार आहे. ते आहे तसं राहतं. त्याच्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. त्यामुळे शिलालेख हे कसं इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय काय कोरलं जातं तर राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा तसेच दगडावर त्या कोरलेल्या असतात. त्यातून त्या काळची लिपी कोणती होती, त्यावेळची भाषा कोणती होती, त्यावेळचं समाज जीवन कसं होते, तारखा कुठल्या होत्या, त्या सर्व बाबी आपल्याला समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्यामुळे त्यांचा जो मजकूर आहे त्याच्यात कोणताही बदल करता येत नाही आणि त्यातील घटना आणि तारखांचा जो उल्लेख आहे ते त्यावेळेसच केलेला असतो. त्यामुळे तो जो केलेला उल्लेख असतो तो खरा असतो. त्यांच्या त्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. आता मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. मौखिक साधने आपण पाहिलीच आहेत. एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये जे ट्रान्सफर होतात त्याला म्हणतात मौखिक साधने. तर मौखिक साधनांच्या आधारे काय होतं, लोकजीवनाचे विविध पैलू आपल्याला समजतात. तर हे याच्याबद्दल आपलं मत लिहायचं आहे. तर मौखिक साधने कुठले आहेत? ओव्या, मिथके, लोककथा अशा भौतिक साहित्यात त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. या साहित्यांच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. ओव्या, मिथके, लोककथा ही सगळी मौखिक साधने आहेत. त्यामुळे काय होतं, त्या काळातील त्या लोकांच्या समजुती, विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. या साहित्यांच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे आपल्याला विविध पैलू समजतात. उपक्रम बघा. उपक्रम काय सांगितले? कोणत्याही जवळच्या वस्तू संग्रहालयास भेट द्या आणि तुम्ही अभ्यासत असलेल्या कालखंडातील इतिहासाची साधनांची माहिती मिळवा आणि त्यांची नोंद उपक्रम वहीत करा. आता तुम्ही इतिहासाचा अभ्यासच करत आहात तर एक उपक्रम वही तयार करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही आपल्या जवळचे वस्तू संग्रहालय त्याला भेट द्या. आता जवळ वस्तू संग्रहालय नसेल तर आपले आजी आजोबा वगैरे यांनी जुन्या काही वस्तू आपल्या घरात ठेवलेल्या असतात. त्यांचा अभ्यास करा. तसेच जुनी नाणी वगैरे असतात, त्यांचाही अभ्यास करा आणि त्याची माहिती मिळवा आणि त्याची नोंद उपक्रम वहीत करा. ओके. तर आपण हा आपला स्वाध्याय बघितला आहे पूर्ण. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. धन्यवाद मित्रांनो.